मुख्य अभियंता पदावरून निवृत्ती घेत राजधानी जयपूरमधील माझे सरकारी निवासस्थान रिकामे करताना जसेच माझे हात दिवंगत आईच्या भिंतीवर लावलेल्या मोठ्या फोटोकडे गेले, तसेच आठवणींच्या वादळाने माझे मन हेलावून गेले. मी त्या फोटोला हळुवारपणे काढून त्यावर साचलेली धूळ अलगद पुसू लागलो आणि मनाशीच म्हणालो, आई, ओ आई, आज तुझी खूप आठवण येते आहे. माहिती आहे का, आज मी माझ्या सरकारी नोकरीतून निवृत्त होत आहे. तू जेव्हा जिवंत होतीस तेव्हा म्हणायचीस, संदेश, तू कधी निवृत्त होशील रे? अजून किती वर्ष आहेत तुझ्या निवृत्तीला? मी म्हणालो होतो, का गं आई, आज अचानक हे सगळं का विचारतेस? तुझे उत्तर होते, का विचारू नये? तुझ्या दिवसापासून नोकरीला लागला आहेस त्या दिवसापासून आजपर्यंत मीही तुझ्यासोबतच आहे. आपले घर, आपले लोक, हे सगळं मागे सुटून गेलंय, नाही का? आई, तू सांगशील तर आजच तुला तिथे घेऊन जाईन. ते जाणे म्हणजे काय जाणे आहे का रे? मला हवंय की तू निवृत्त झाल्यावर आपण सगळे तिथेच राहू. कित्येक वर्षांपासून आपले घर वाट पाहत आहे. निवृत्तीला आता फक्त 3 वर्षच उरली आहेत. मी एवढं म्हणताच आईने माझे वाक्य तोडून टाकले होते. अरे बाळा, या वयात एका क्षणाचा भरोसा नाही. 3 वर्ष कोण पाहिली आहेत? आणि खरंच थोड्या वेळातच आईचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वतःच्या घरी परतण्याचे तिचे स्वप्न अपूर्णच राहिले. मी तिच्या त्या फोटोला खूप जपून, खूप प्रेमाने माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले. जणू तो फोटो नव्हता, तर ती स्वतः परतत होती आपल्या त्या छोट्या गावाला, ज्याचे नाव आहे सलुंबर. ट्रकमध्ये सगळं सामान लादून राजधानी जयपूरहून सलुंबूरकडे कुटुंबासह माझी गाडी निघाली, जिथे जीवनाचा उरलेला काळ घालवायचा होता. ते घर शांत, मोठे आणि हिरव्यागार झाडांच्या दाट सावलीत वसलेले होते, जिथे असंख्य पक्ष्यांचे घर होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोकिळेचे मधुर गाणे कधीही कानात साखर घालत असे. आई, जी निवृत्ती घेत माझ्या मोहात अडकून जयपूरच्या बहुमजली झाडांविरहित इमारतींच्या मधोमध कैद झाल्या होत्या, त्या तळमळीने जिथे आता त्या कोकिळेच्या कूकपासून पूर्णतः वंचित होत्या. सुलुंबूरचे ते घर जिथे माझे बालपण गेले आणि जिथे आईच्या लग्नानंतर कित्येक वर्ष ती साक्ष देत राहिली. त्या वाड्यासारख्या सुंदर हवेलीत आई खऱ्या अर्थाने एका राणीसारखी राहत होती. माझ्या वाढत्या उंचीसोबतच सगळं काही बदलत गेले. वडिलांच्या निधनानंतर आई माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. माझ्या सोबतीच्या सुखासाठी आईने त्या हवेलीची शांतता आणि आठवणींचा त्याग केला, जी तिला खूप प्रिय होती. पण कदाचित माझा सहवास त्याहूनही अधिक महत्त्वाचा होता. उदयपूरपासून 70 किलोमीटर लांब आणि 70 वळण पार करत हाडीराणीच्या प्रसिद्ध असलेल्या त्या छोट्या गावात जेव्हा माझी गाडी ट्रकसह पोहोचली, तेव्हा आमच्या मजबूत हवेलीच्या शेजारीच नाही, तर हवेलीच्या भिंतीसुद्धा हरवल्यासारख्या वाटल्या. आमच्या घरात पोहोचायला उशीर झाला नव्हता की कोकिळेचा स्वर कानावर पडताच मन आनंदाने उजळून निघाले. त्या कोकिळेच्या सुरीला स्वरांच्या लहरींमध्ये मी आईचा फोटो हळुवारपणे आणि श्रद्धापूर्वक गाडीतून बाहेर काढून आईच्या खोलीच्या मुख्य भिंतींवर बाबूजींच्या फोटोजवळ लावला. तरीही आईच्या आठवणींनी भरलेल्या भावनांच्या लहरी डोळ्यांतून वाहू लागल्या, त्या वेदनेने की फोटोच्या जागी आज आई स्वतः चालत इथे यायला हवी होती. ट्रकमधून सामान उतरवले जाऊन हवेलीच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सजवले जाऊ लागले आणि मी आईच्या खोलीला माझे स्वाध्याय कक्ष बनवून सजवू लागलो. तेव्हाच पुन्हा कोकिळेची कूक माझ्या कानावर आली आणि मी सगळं काम सोडून लॉनमध्ये बाहेर आलो. झाडांच्या गर्दीत बसलेल्या त्या कोकिळेला पाहण्याची माझी उत्सुकता वाढली, पण खूप प्रयत्न करूनही ती दिसली नाही. मी पत्नीला हाक मारली, दिव्या, कुठे आहेस? स्वयंपाकघरातून बाहेर ये आणि इकडे बघ. दिव्या लॉनमध्ये आली आणि म्हणाली, काय झाले? खूप आनंदी दिसताय. ऐक, कोकिळेची कर्णमधुर कूक किती सुंदर वाटते आहे. कोकिळ होती की न थांबता तिच्या स्वरलहरींनी मन प्रसन्न करत होती. दिव्या ही त्या स्वरांमध्ये हरखून गेली आणि झाडांवर बसलेल्या कोकिळ्याला पाहण्यासाठी तिला शोधू लागली. दिव्याच्या शोधक नजरेने कोकिळा बहुधा घाबरली असावी, म्हणून तिने तिचा सुरीला स्वर थांबवला. हाय, किती गोड आवाज आहे ना कोकिळेचा. दिव्या एक खुर्ची ओढून बसली आणि मलाही तिथेच बसायला सांगितलं. मी गार्डनच्या खुर्चीत बसत म्हणालो, पण ती दिसत का नाही? लाजरी कुठली, अशी लपून बसली आहे जणू आमच्याशी काही संबंधच नाही. तुला माहिती आहे, आई ही कोकिळेच्या या स्वरांच्या प्रेमात होती आणि जयपूरमध्ये याची खूप आठवण काढायची. खरंच किती रमणीय वातावरण आहे ना आपल्या घराचे. इतक्या दाट झाडांची सळसळ मन मोहून टाकते आणि त्यात कोकिळेची ही कूक. आयुष्याची खरी मजा या घरातच आहे. तिथे जयपूरमध्ये इतकं शांत वातावरण कुठे होते? 5 तारांकित हॉटेलमध्येही कोकिळेच्या स्वरांची मजा मिळत नाही. निवृत्तीनंतर आता आरामाचे, फुरसतीचे आणि स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेण्याचे दिवस सुरू झाले होते. त्यासोबतच समाजोपयोगी कामांकडेही माझे लक्ष वेधले जाऊ लागले. सलुंबूरमधील जवळचे आणि लांबचे नातेवाईक, ज्यांच्याशी आधीही घनिष्ठता होती, पण सरकारी नोकरीमुळे ती कमी झाली होती, आता पुन्हा बहरू लागली. कारण अधिकतर सगळे नातेवाईक सलुंबूरमध्येच राहायचे आणि आता त्यांचे आमच्या घरात येणे सुरू झाले.
फरक इतकाच होता की आधी ही जबाबदारी आई आणि बापूजी पार पाडायचे, पण आता ती माझ्या खांद्यावर होती. आई बापूजींच्या पिढीतील लोक आता स्वर्गवासी झाली होती किंवा त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर होती. नातेवाईकांमध्ये काही जण अतिशय प्रसन्न आणि उच्च पदांवर कार्यरत होते. बहुतांच्या सामान्य स्थितीत तर काही गरिबी रेषेखालीलही होते. मी ठाम निर्धार केला होता की अशा असहाय्य लोकांच्या जीवनमान उंचावण्यात त्यांचा सहाय्यक बनायचे. आईही तिच्या हयातीत अशा लोकांना कधी ना कधी आर्थिक मदत करायची. आई घरातील 2 मदतनीसांनाही खूप चांगले वागवायची. त्यांना भरपूर स्नेह द्यायची. त्यांच्या खाण्यापिण्यात कसलीच कमतरता ठेवायची नाही. त्यांच्याशी गोड बोलायची आणि त्यांना काही ना काही देत राहायची, ज्यामुळे आईला प्रचंड समाधान मिळायचे. कोमल हृदया आई सगळ्यांशी प्रेमाने वागत असे आणि गरजू दुःखी लोकांची वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत असे. आई तर आई, तिची सून दिव्या देखील तिच्याच मार्गावर चालू लागली होती. सलंबूरमध्ये येताच 2 मदतनीस शोधण्याचे काम सुरू झाले आणि दिव्याने स्वतःच ते काम हाताळून त्यांना घराच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली. यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत एकुलती एक मुलगी शिल्पी सासरहून सुलुंबरला आली. येथील नैसर्गिक वातावरण पाहून ती मंत्रमुग्ध झाली. आईवडिलांशी गप्पा मारणे शिल्पीला खूप आवडायचे. एका वेळी ती म्हणाली, मम्मा, जयपूरपासून सुलुंबरची 480 किमीचे अंतर खूप त्रासदायक आहे. प्रवास करता करता माणूस थकून जातो. तिच्या आईने उत्तर दिले, प्रवासाचे पर्याय तर खूप आहेत ना शिल्पी. ज्यापैकी एक आहे जयपूरहून रात्री ट्रेन पकडायची आणि सकाळी उदयपूर. उरलेला 70 किमीचा प्रवास बसने करायचा. पण निसर्गाच्या कुशीत असलेल्या हवेलीला पर्याय आहे का? जयपूरमध्येच घर बांधले असते तर किती सोपे झाले असते ना. तिथे होतो तेव्हा कधीही येऊन भेटता यायचे. आता तर प्लॅन करावे लागते. दिव्या पुन्हा म्हणाली, बेटा, तुझी आजी हे घर सोडून गेल्यानंतर या घरात आणि आपल्या लोकांमध्ये परतण्याची वाट पाहता पाहता स्वर्गवासी झाली. तुझ्या पप्पांना आणि मलाही 35 वर्षांच्या सेवेनंतर इथे राहण्याचे सुख मिळाले आहे. आणि एक सांगू, तुझे पप्पा मोठ्या पदावर पोहोचूनही जयपूरमध्ये असं घर बांधू शकले असते का? ही गोष्ट खरं आहे मम्मा. असो, मला खूप आनंद होतो की सुलुंबरला आले की खूप शांतता मिळते. शिल्पीच्या बोलण्यावर मी एक गोष्ट जोडली. शिल्पी बेटा, जयपूरहून उदयपूरपर्यंत हवाई प्रवासाचाही पर्याय आहे ना? दॅट्स राईट पप्पा, शिल्पी आनंदाने म्हणाली. मी गंभीरपणे एक गोष्ट अजून बोललो. माणूस नोकरीत शिखरावर पोचल्यावर जर त्याच्या मुळांना विसरला तर ते योग्य नाही असं मला वाटते बेटा. सेवानिवृत्तीनंतर आपले मूळ स्थान गाठून आपण आयुष्यभर जो काही मिळवले त्याचा काही भाग मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी खर्च करणे हेही आपले कर्तव्य आहे. तसेच ज्या लोकांना आपली गरज आहे त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी खर्च करणे गरजेचे आहे. आणि बेटा, आयुष्यभराची कमाई जयपूरमध्ये महागड्या जमिनीवर आणि त्यावर कॉन्क्रीटची इमारत बांधण्यात खर्च केली असती तर ना आपल्याला समाधान मिळाले असते ना इथल्या लोकांना. यू आर राईट पप्पा, मला तुमचा खूप अभिमान वाटतो, शिल्पी पुन्हा आनंदाने म्हणाली. संध्याकाळ झाली होती. पक्ष्यांच्या थवेच्या थवे त्यांच्या रात्र वास्तव्याच्या हिरव्यागार झाडांकडे परतू लागले होते. कोकिळेची कुकही पुढच्या सकाळपर्यंत थांबलेली होती. एका सेवानिवृत्त उच्चदर पदवीधराची ही मनोगाथा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.